इथे समोर बसलेल्या प्रत्येक पुस्तकाला माझा नमस्कार. आपण आज 10 डिसेंबर आहे. आजच्या दिवसाचं काही माहित आहे कोणाला? आज मानव अधिकार दिन आहे. मानव अधिकार दिनाच्या दिवशी आपण एका खूप काय म्हणतात प्रगल्भ आणि हरहुन्नरी लेखिकेचं पुस्तक, त्याचा आढावा, त्याच्या आधारे आपण आपल्या आयुष्यातल्या काही अनुभवांच्या विचारांची आपण देवाणघेवाण करणार आहोत. तर सगळ्यात आधी म्हणजे विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी मयुरी मॅडम आणि भवारी सरांचं म्हणजे कौतुक आणि आभार याच्यासाठी मानेन की त्यांनी हा उपक्रम सुरू केला. म्हणजे वैयक्तिक पातळीवरती सांगायचं झालं तर आपण ज्या वेळेला पुस्तकं वाचत असतो, कधी कधी ती वाचली जातात, त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात, काही आपण कालांतराने विसरून जातो. पण ज्या वेळेला असा काहीतरी उपक्रम राबवला जातोय, आपल्याला बोलायचं आहे किंवा त्याच्याविषयी ऐकायचं आहे, तर त्यावेळेला जे वाचन होतं ना आपल्याकडनं, तर ते कुठेतरी आपल्या आतमध्ये झिरपत जातं. मला वाटतं ह्या निमित्ताने मला सुद्धा एका खूप चांगल्या व्यक्तिमत्वाच्या म्हणजे खूप वेगवेगळे अंग आहेत सुधा मूर्तींच्या ह्या व्यक्तिमत्वाची, त्याचा पण अभ्यास करायची संधी मिळाली. त्यामुळे तुम्हा दोघांचे पहिले आभार. मला वाटतं सुधा मूर्तीबद्दल आपण बऱ्याच जणांनी कुठे ऐकलं असेल, यूट्यूबवरती व्हिडिओज बघितले असतील, वाचलं असेल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक साधी सोपी लेखनशैली जी सगळ्यांना समजू शकते. इव्हन आपण इंग्रजी पुस्तकं जरी त्यांची वाचली तर त्याच्यामध्ये खूप अवघड बोजड शब्द त्यांनी वापरलेले नाही आहेत आणि त्याला कुठेतरी एक विनोदाचा म्हणजे एक झालर आहे. त्यामुळे वाचताना आपल्याला मजा येते. इव्हन त्यांचे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये ऐकताना सुद्धा, मॅडमला बोलताना बघताना सुद्धा एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो. तर मॅडमचं पुस्तक आपण आज जे आहे की आयुष्याचे धडे गिरवताना, तर हे मेन जेव्हा इंग्रजी पुस्तक जे आहे की द डे आय स्टॉप ड्रिंकिंग मिल्क, आणि त्याचा अनुवाद लीना सोहनींनी मला वाटतं मे 2013ला पहिल्यांदा हे पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि आता बरोबर 2023 10 वर्ष झालेली आहेत. जानेवारीमध्ये त्याचं म्हणजे शेवटच्या आवृत्तीची जी काय रिप्रिंट झालेली आहे. ह्या पुस्तकामध्ये किंवा याच्याबरोबर अजून जी बाकीची पुस्तकं आहे म्हणजे वाईज अँड अदरवाईज असेल किंवा 3000 टाके जर असतील, आपण ते जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही माणसं येत होती, विद्यार्थी असतील किंवा फाउंडेशनच्या कामाच्या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या ठिकाणी मॅडम दौऱ्यांना जात होत्या, त्या ठिकाणी जी माणसं त्यांना भेटतात, ते माणसांचे जे अनुभव येतात ते किंवा जे काही प्रसंग त्यांच्या अवतीभोवती घडत आहेत, त्या प्रसंगांना त्यांनी कुठे कथेमध्ये रूपांतरित केलेलं आहे किंवा त्याचे अनुभव व्यक्तिचित्रांच्या स्वरूपामध्ये कुठे प्रवासवर्णन म्हणून त्यांनी आपल्यासमोर मांडले. तर हे जे पुस्तक आहे आयुष्याचे धडे गिरवताना, आणि आपण जे म्हटलं की त्याचं इंग्रजी नाव आहे द डे आय स्टॉप ड्रिंकिंग मिल्क, तर त्याची कथा ह्या पुस्तकामध्ये उपवास नावाने आहे. तर आपण ती कथा आधी समजून घेऊया आणि मग पुस्तकाचे बाकीचे जे काही गोष्टी आहेत त्या आपण बघूयात. तर मला वाटतं बाकीच्या गोष्टी आपल्या सगळ्यांना थोड्याफार माहिती असतील. 2006मध्ये पद्मश्री, 2023ला पद्मभूषण, हे एवढ्या मोठ्या उंचीचे पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती, आणि ज्यावेळेला आपण त्यांना बघतोय समोर, साधी राहणी आणि उच्च विचार जे आपण म्हणतो की त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण सुधा मॅडमकडे बघू शकतो. खूप वेगवेगळी आहे की बाबा इन्फोसिसच्या म्हणजे त्या संस्थापक अध्यक्ष आहेत, आता चेअरपर्सन आहेत. नंतर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण जे बघितलेलं आहे की टेल्कोमध्ये काम केलेल्या पहिल्या महिला अभियंता म्हणजे इंजिनियर म्हणून जॉईन झालेली ती पहिली लेडीज की ज्यांनी त्यावेळेला म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी जे आर डी टाटांना जी मुलगी पत्र लिहिण्याचं धाडस करू शकते की तुमच्या ह्या जाहिरातीमध्ये तुम्ही असं का दिलं आहे की महिलांनी इथे अप्लाय करू नये, तर हे चुकीचं आहे. आणि तेही मोकळ्या पोस्ट कार्डवरती लिहिलेलं आहे, बंद पाकिटात वगैरे असं काही त्यांनी लिहून पाठवलेलं नाही. तर आपण म्हणजे समजू शकतो की त्या वयात जर एवढी समज असेल तर ह्या पुस्तकांमधून आपल्याला अजून काय काय खूप चांगलं ऐकायला, वाचायला आणि ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आचरण आणण्यासाठी काय उपयोगाचं आहे. तर उपवास ही जी कथा आहे, तर दूध पिणं त्यांनी बंद केलं आहे. त्याच्या आधी असं आहे की त्या चहा आणि कॉफी घेत नव्हत्या. ज्यावेळेला ते खूप लहान होत्या, एक दिवस घरामध्ये त्यांचे आजोबा आणि त्या पडवीत जे काय बसलेले होते, तर तिथे आजोबांची चिडचिड सुरू असते आणि त्या विचारतात की तुम्ही का चिडताय? तर म्हणे माझी चहाची वेळ झालेली आहे आणि मला चहा मिळालेला नाही अजून.
तर मग चहा करणारी जी त्यांच्या घरातली मदतनीस असते त्या दिवशी तिला उशीर झालेला असतो आणि ह्या आजोबांची चिडचिड चालू असते. मग ते म्हणतात की मग एवढं काय, तुम्ही उठा आणि तुम्ही चहा करून घ्या किंवा दुसरं कोणाला तरी सांगा. ते म्हणाले नाही, ती ज्या पद्धतीने करते मला त्याची सवय आहे. मग आजोबांनी सांगितलं की हे एक प्रकारचं मला लागलेलं व्यसन आहे आणि हे मला आलेलं परावलंबत्व आहे. म्हणजे साध्या 1 कप चहासाठी मी कोणावर तरी अवलंबून राहतो आहे. तर बाळा, तुला हे तुझ्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं की तुला अशा कुठल्याही गोष्टीची सवय करून घ्यायची नाही आहे. त्या दिवसानंतर त्यांनी ठरवलं की मी उठल्यावरती फक्त 1 ग्लास पाणी आणि त्यांचा दिवस सुरू होतो. म्हणजे चहा कॉफी तर बंदच होती. पण मग हे दूध बंद करण्याचं काय, म्हणजे तर त्या उपवास कथेमध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यावेळेला त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट फाउंडेशनच्या निमित्ताने होत होते, तर ओरिसामध्ये ज्या वेळेला तिथल्या एका दुर्गम भागामध्ये होता. ओरिसा तसं बघितलं तर निसर्गरम्य ठिकाण आहे, म्हणजे विपुलता आहे तिथे निसर्गाची. तर तिथे एका दुर्गम भागामध्ये रस्ते नाही आहे, तळ्याची खूप चांगली सोय नाही आहे आणि तिथे शाळा बांधायचं काम सुरू आहे. शाळा बांधायचं काम सुरू आहे आणि मॅडम तिथे त्या साईटवरती प्रोजेक्टसाठी गेलेल्या आहेत. आणि तिथे गेल्यावर असं होतं की मुसळधार पाऊस चालू होतो आणि त्या तिथे अडकतात. पावसामध्ये आता त्यांना पुन्हा गाडीमध्ये बसून माघारी जाता येत नाही आहे. बरं, तिथे असं होतं की त्यांची जी भाषा होती ती भाषा वेगळी आहे. तिथे ओरिसामध्ये उरिया भाषा, तिथली जी लोकं आहेत ना, तर ती भाषा बोलणारी सगळी माणसं होती आणि त्यांच्याबरोबर एक दुभाषी होता की जो त्यांना कम्युनिकेट करून देत होता. पाऊस आला म्हणून त्या एका झोपडीमध्ये जातात. झोपडीमध्ये गेल्यावरती त्यांना आधी सुरुवातीला वाटतं की काय छान, समोर मला निसर्ग छान दिसतो आहे, एवढा सुंदर पाऊस चालला आहे आणि मी इथे निवाऱ्याला आहे आणि सारवलेली झोपडी. आधी काही क्षण त्यांना फार छान वाटतं. नंतर तिथल्या जागेचा याचा थोडासा आढावा घेतल्यावर त्यांना लक्षात येतं की एकच खोली आहे, त्याचे 2 भाग केलेत, पुढे बसण्यासाठी वेगळे आणि मागे कदाचित माजघर असेल आणि त्या माजघरामध्ये एक बाई आपल्या छोट्या बाळाला घेऊन बसलेली आहे. आणि त्या घरातला जो कर्ता पुरुष आहे तर तो थोडा अवघडतो सुरुवातीला, की पाहुणे आलेत आपल्या घरामध्ये, आता पाहुणे आलेत, आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. मग आता काय करावं ह्या विवंचनेमध्ये तो असतो आणि तो म्हणतो की मी एक जाऊन येतो बाहेर. तर त्यांना लक्षात येतं कदाचित हा काहीतरी आणण्यासाठी काहीतरी गेला असेल. थोड्या वेळानं तो रिकाम्या हाताने येतो आणि मग जाऊन त्यांचा जो संवाद असतो, आणि मॅडमचं संस्कृत खूप सुंदर होतं त्यामुळे त्यांना त्यांच्या जो संभाषण चालू होतं 2 नवरा बायकोंचं, त्याच्यातले काही संदर्भ त्यांना समजत होते. काही शब्दांवरनं त्यांना अंदाज येत होता की त्यांचं काय बोलणं सुरू आहे. तर तो माणूस बायकोला म्हणत असतो की अगं, त्या एवढ्या मोठ्या आहेत, आपल्याकडे पाहुणे म्हणून आल्या आहेत, तर त्यांना काहीतरी दे. तर त्यांनी विचारलं, तर यांनी आधी सांगितलं मी चहा कॉफी काही घेत नाही, ते तर सोडलेलंच होतं. मग त्यांनी खूप आग्रह केला की मग दूध तरी घेणार का. आता त्यांचा आग्रह कसा मोडायचा म्हणून मॅडम सुरुवातीला बोलल्या की ठीक आहे, चालेल. अगदी त्याने असं खुणेने सांगितलं की थोडंसं दूध मला द्या. आणि मग ज्यावेळेला ती व्यक्ती मागे जाते आणि म्हणते की दूध पाहिजे, तर मग त्यावेळेला त्या नवरा बायकोंमध्ये थोडासा वाद सुरू होतो. ती बाई म्हणते की जो भात आहे तो वेगळ्या प्रकारच्या तांदळाचा, मी त्यांना तो शिजवून खाऊ घालू शकते, मी नदीवरनं जाऊन मासे आणू शकते, त्यांना ते मासे बनवून देऊ शकते, त्यांना कोरा चहा देऊ शकते, पण माझ्या तान्हुल्या बाळाच्यासाठी असलेलं एकमेव 1 ग्लासभर जे दूध आहे ते मी ह्या बाईंना देऊ शकत नाही. तो माणूस म्हणतो की अगं थोडंसं दे. म्हणे त्या एवढ्या मोठ्या आहेत, त्यांचे केस पिकलेले आहेत, एवढ्या अनुभवी आहेत, त्यांना कळत नाही का आपली परिस्थिती इतकी गरीब आहे, त्या दूध कसं काय मागू शकता आपल्या घरामध्ये. आणि मग ते म्हणतात की मग एक काम कर, ते अर्धं दूध जे आहे त्याच्यामध्ये अर्धं पाणी घाल, म्हणजे ते दूध वाढेल, दुप्पट होईल. आणि मग त्या दुप्पट झालेल्या वाढलेल्या दुधाचा थोडासा चहा तर त्या घेतच नाही आहेत, कॉफी तर त्या घेत नाही आहे, ते वाढवलेलं दूध थोडंसं तू त्यांना दे. आणि हे संभाषण कानावरती आल्यावरती सुधामूर्ती त्या दुभाषाला सांगतात की त्यांना जाऊन सांगा की आज माझा उपवास आहे, मी उपवासाच्या दिवशी काही खात नाही. त्या दुभाषाला प्रश्न पडतो, सकाळी यांनी माझ्यासोबत नाश्ता केला आहे, नाश्त्यासोबत दूध पण घेतलं आणि अचानक यांना उपवास कसा काय आठवला. तर म्हणे नाही, आज तर बुधवार आहे आणि बुधवारी तर कोणी उपवास करत नाही. मग त्या सांगता नाही, मी विसरले होते सकाळी, माझं खाऊन झालं आहे, आता जाऊ दे, ते झालं आहे, पण आता माझ्या लक्षात आलं आहे माझा उपवास आहे, तर आता मी दूध घेणार नाही. म्हणजे तिथे त्यांनी दिलेलं आहे की मला त्या भाषेचं अज्ञान किंवा त्या घरातल्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीच्या अज्ञानामुळे आज मी काय करत होते, म्हणजे एका
लहान बाळाच्या ओठांना जे हक्काचं दूध आहे शेळीचं तेवढंच शिल्लक, ते मी त्यांच्याकडून आज घेतलं असतं. आणि मग त्या दिवसापासून त्यांनी दूध देखील बंद केलं. आणि मग त्या पुस्तकाचं नाव त्यांनी दिलेलं आहे की म्हणजे जे बाकीचे अनुभव आहेत का, द डे आय स्टॉप ड्रिंकिंग मिल्क. आता हे असा एक प्रसंग आहे, असे अनेक प्रसंग आहेत की ज्याच्यामधून त्यांनी म्हणजे माणसं ओळखायला शिकली. फाउंडेशनच्या निमित्ताने खूप लोक मदत मागायला यायचे, किंवा बऱ्याचदा असं व्हायचं की व्याख्यानांना बोलवलं आहे. कधी कधी त्यांना प्रश्न पडायचा की अरे माझा विषय नाही आहे किंवा माझं काहीच ह्या क्षेत्राशी संपर्क नाही आहे, संबंध नाही, तरी देखील मला अशा ठिकाणी का व्याख्यानांना बोलवतात ते. तर मग त्यांना नंतर लक्षात यायचं की हे व्याख्यान म्हणजे त्यांच्याकडून मदतीची असलेली अपेक्षा. कारण व्याख्यान संपलं की त्यांच्या हातामध्ये 5-50 अर्ज असायचे फाउंडेशनकडनं, इथे याला शिक्षणासाठी पाहिजे, आर्थिक मदत पाहिजे, वेगवेगळ्या संस्था असतील. मग त्यांना ते लोकांचे जे काही हेतू आहे, अंतःकोपी त्यांनी असा उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये, की ते हेतू मला समजायला लागले. आणि मग त्यावेळेपासून मग मी थोडंसं माझ्या ह्या गोष्टींमध्ये बदल केला, असे अनेक अनुभव त्यांनी सांगितले. तर ह्या अनुभवांच्या याच्यामधून आपल्याला एक की इथे ह्या सगळ्या अनुभवांमध्ये त्यांचं एक कोट आहे की लाईफ इज स्ट्रगल. मॅडमचं असं म्हणणं आहे की लाईफ इज स्ट्रगल. तर आपण इथे सगळेजण बसलेलो आहोत. आपल्या प्रत्येकाला जर विचारण्यात आलं की तुमच्यासाठी लाईफ काय आहे, तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर वेगळं असू शकेल. कोणासाठी सुख असेल, समाधान असेल, आनंद असेल, पैसा, प्रसिद्धी, कंटेंट जो म्हणतो ना की आहे त्याच्यामध्ये समाधानी असेल. कोणाला वाटेल की ॲडजस्टमेंटच असते, तडजोडच असते, किंवा सॅक्रिफाईस केलं तरच आपण त्याला. महिलांना विचारलं, जे आपण 80% सर्वसामान्य महिलांना जर विचारलं तर त्या असं सांगतील की आमच्यासाठी तर आयुष्य म्हणजे अडथळ्यांची शर्यतच आहे. हे आपण जे काही 20% मोडतात तो जर भाग सोडला. त्यामुळे प्रत्येकाची व्याख्या ही सब्जेक्टिव्ह आहे. वयानुसार लहान मुलाला प्रश्न विचारला तर खेळणे, मज्जा करणे, बागडणे, हीच आयुष्याची व्याख्या आपली बदलत जाते. आणि ही प्रवाही आहे. म्हणजे ही जे आपण म्हणतो ना की ही प्रोसेस आहे आयुष्य समजून घेणं. मग प्रत्येकाची ही प्रवाही व्याख्या बदलत जाते. आणि मला वाटतं की आपल्याला ती बदलता यावी. म्हणजे 10 वर्षापूर्वी मी काय विचार करत होते, माझ्यासाठी माझ्या आयुष्याची, माझ्या सुखाची काय व्याख्या होती, कदाचित ती आज वेगळी असू शकते. आणि मला वाटतं ती असायला हवी आहे. कारण नाहीतर मग आपण तेच जे पकडून ठेवलेलं असतं डोक्यामध्ये त्याच्याच आधारे पुढे पुढे चालत राहतो. तर हे बदलतं का, किंवा ही व्याख्या का बदलायला पाहिजे की तर काळानुरूप, प्रसंगानुसार, वयानुसार आपण विकसित होत जातो. तर ह्या विकसित होण्याच्या ज्या काही वेगवेगळे पायऱ्या आहेत, टप्पे आहेत त्याच्यानुसार आपली व्याख्या बदलायला पाहिजे. आता आपण आयुष्य म्हणजे काय असं आपण बघितलं की कधी कधी काही लोकांना विचार करायला लागतो की काय उत्तर द्यायचं आहे. म्हणजे गांभीर्याने आपण याचाही कधी विचार केलेला नसतो. किती सोपा प्रश्न आहे, साधा आहे, बेसिक आहे, पण कधी कधी आपल्याला अनेकांना त्याचा विचार करायला लागतो की याचं उत्तर काय असू शकेल. आणि जसं आपण म्हटलं की प्रत्येकाची व्याख्या काय आहे, तर का बरं व्याख्या बदलते, का बरं त्याच्यामध्ये डिफरन्स येतो, तर आपला जो माइंड सेट आहे, माझा दृष्टिकोन काय आहे माझ्या आयुष्याकडे बघण्याचा, माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूच्या आणि माझ्या वर्तुळात येणाऱ्या लोकांच्याबद्दल माझा काय दृष्टिकोन आहे, त्यानुसार सुद्धा आपली आयुष्याची व्याख्या बदलत जाते. मग आपण विचारतो की मग स्वतःची ओळख आहे का. जर आपल्याला आयुष्याची व्याख्या करायची आहे तर कोणाच्या आयुष्याची करायची, मग स्वतःची ओळख आहे का. तर मग स्वतःची ओळख आहे का, तर आपण ज्या वेळेला प्रश्न विचारतो की तुम्ही स्वतःला ओळखता का, काय स्वतःला ओळखायचं म्हणजे काय, असा प्रश्न पडतो आपल्याला. म्हणजे काय, आपल्या आवडीनिवडी आपल्याला माहिती आहेत का, मला काय आवडतं, काय आवडत नाही, मला काय शोभतं, मला काय जमतं, मला काय जमत नाही, ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ते म्हणू आपण स्वतःची ओळख. स्वतःची ओळख आणि आत्मओळख आणि त्याच्यानंतर आत्मभान हा पुढचा टप्पा येतो. पण स्वतःची ओळख म्हणजे बोलताना आपल्याला खूप सोपं वाटतं आहे. तुम्ही लक्ष पिक्चर पाहिला आहे का कोणी? नाही, ऋतिक रोशनचा. त्याच्यात गाणं आहे ते माहिती आहे का, तो असा मैं ऐसा क्यों हूँ, त्याचे लिरिक्स जर वाचले ना आपण
तर त्या लिरिक्समध्ये त्यांनी लिहिलं आहे की मी का असा आहे मला माहिती नाही. पहिले 4 वेळा तर तो हेच बोलतोय, मी असा का आहे, मी असा का आहे. नंतर पुढे जाऊन तो म्हणतोय की करना है क्या मुझको ये मैंने कब है जाना, काय करायचं माहिती नाही आणि असं वाटतंय की लगता है जिंदगी भर गाऊंगा बस यही गाणं. आणि मग पुढे म्हणतो गडबड है गडबड है. स्वतःला काय आवडतं हे माहिती नाही. आता हा अनुभव आम्हाला OPDमध्ये येतो. होमिओपॅथिक कन्सल्टंट असल्यामुळे आम्हाला पेशंटला आवडीनिवडी म्हणजे टेस्टनुसार विचारायला लागतात. खारट, तिखट, गोड, आंबट असं आम्ही विचारतो. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं काय सहन होतं काय नाही. तर काही लोकांना देता येतं, पण ज्यावेळेला महिलांना आम्ही हा प्रश्न विचारतो ना, काय आवडतं, काही पण आवडतं, सगळंच चालतं. म्हणजे आपली एकतर आवड त्या विसरलेल्या असतात असंही असेल, किंवा ती आवड कधी कोणी जपलेलीच नसते. त्यामुळे ही असं होऊ शकतं की नाही कोणाला घरातल्यांना पण माहिती नाही. मग आम्ही शेजारी जे यजमान बसलेले असतात, तुम्ही यांच्या वाढदिवसाच्या दिवशी काय आणता हो, काय आवडतं मिसेसला, त्यांना नाही सांगता येते. तुम्ही काय आणता, तुम्हाला तर माहिती असेल ना बायकोला काय आवडते टेस्टमध्ये, गोड खाते पटकन का तिखट खाते, त्यालाही प्रश्न पडतो. म्हणजे इथून सुरुवात आहे. आपल्याला काय आवडतं खाण्यासाठी ह्याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते. आणि हे जे आपण ऋतिक रोशनचं जे आत्ता मैं ऐसा क्यों हो, त्या गाण्यामध्ये पण त्याचं जर आपण पूर्ण बॉडी लँग्वेज अवतार म्हणू आपण त्याला, तो जर बघितला तर तो पूर्ण गोंधळलेला, कन्फ्युज्ड आहे. आणि परत तेच की गडबड हे मी असा का आहे मला माहिती नाही. मग ही जी संदिग्ध असणारी म्हणजे माणसं आहेत ना स्वतःच्या बाबतीत, तर याच्यामध्ये असं होतं की एक तर ती भिडस्त नसतात. म्हणजे आपण आजूबाजूला बघतो की काही जणांना म्हणतो की अरे हां तो का, तो वारं जाईल त्या दिशेने फिरतो म्हणतो ना कधी कधी. मग का बरं असं आहे, तो का असा आहे वारं जाईल त्या दिशेने फिरणारा? कारण मुळात त्याला स्वतःचं मत, स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार एकतर त्याची माहिती नाही आहे, किंवा माहिती असेल तर ते मांडण्याचं धाडस नाही आहे. धाडस असेल आणि मी जर ही गोष्ट मांडली तर याचे जे परिणाम होणार आहेत त्या परिणामांना सामोरं जाण्याची माझ्यामध्ये हिंमत नाही आहे, किंवा मी बोलल्यानंतर जे काही क्रिएट होईल त्याची जबाबदारी घेण्याची माझी तयारी नाही आहे. म्हणून हा जो माणूस म्हणतो ना की आपण भिडस्त बनत जातो. मग तो काय करणार, आजूबाजूच्याने एखादं मत मांडलं आहे, हां येस येस हो तुम्ही तसं मांडलं आहे, हो चालेल. मग अशा याच्यामध्ये आपण स्वतःची ओळख पूर्ण विसरून जातो. याच्या उलट काही लोक असतात की काही फरक पडत नाही, म्हणजे त्यांचं बोलण्यामध्येच असतं मला घंटा फरक पडतो, तुम्हाला काय वाटतंय काय नाही हे असं असंच होणार. मग याच्यामध्ये काय होतं की दुसऱ्या माणसाचे विचार आहे ना ते आपण एक तर गृहीत धरतो आहे, आणि त्याचं स्वातंत्र्य जे आहे त्याला त्याचे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आपण देत नाही. मग ज्या वेळेला अशी लोक एका वर्तुळात येतात तर कधी कधी आपण समोरच्यावरती नकळतपणे अन्याय पण करत असतो. आणि मग असं होतं की मला समजा नाही जमत आहे बोलायला, किंवा रेटून बोलायला म्हणतो ना आपण, नाही जमत. तर त्याची बरीच कारणं आहेत. काहींना रेटून बोलायला जमत नाही, काहींना मन मोडायचं नसतं कोणाचं, की याला दुःख होईल, वाईट वाटेल, आपल्याबद्दलचं मत कदाचित कलुषित होईल, मग जाऊ दे ना मी नाही बोलत. मग हे रेटून न बोलता येण्यामुळे अडचणी अशा होतात की तुम्ही मला एक लेबल लावलं आहे, मग त्या लेबलने मी स्वतःला ओके, तुम्ही एक लेबल लावलं आहे, यांनी एक लेबल लावलं आहे, मग त्या लेबलनुसार मी एक तर वागायला सुरुवात करतो. नाहीच ते जमलं तर मग मी कॉपी करायला सुरुवात करणार. म्हणजे मला असं वाटतं ना आम्ही 4 जण आहोत, 2 जण फार भारी बोलतात, फार छान करतात, मला नाही करता येत. तर मग आता मला विचार नाही तसे करता येत, तर मग मी त्यांच्या ज्या कृती आहेत, ॲक्शन आहेत, मग ते आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. आणि मग हे कॉपी करण्याच्या नादामध्ये आपण आपलं जे स्वत्व आहे, ओळख आहे, ती निर्माण करण्याची शक्यता आपणच आपल्या हाताने पुसून टाकतो. मग हे झालं स्वतःची ओळख. आत्मओळख झाली की मग पुढे आपण आत्मभानाबद्दल बोलतो. आत्मभान म्हणजे साधं आहे की मला माझे जे आत्ता तुम्ही म्हणाला होतात सर, शक्तिस्थानं, बलस्थानं काय आहेत त्याची मला ओळख असणं, माझ्या ज्या त्रुटी आहेत, माझ्यामध्ये ज्या उणिवा आहेत त्या उणिवा मला समजून घेता येणं आणि त्या दुरुस्त करण्याची माझी मानसिक तयारी असणं, हे आपण आत्मभानासाठी म्हणतो. मग
आत्मभान ज्या वेळेला आपण बोलतोय त्यावेळेला आपल्याला हेच समजून घ्यायचं की मला एकतर आयुष्यामध्ये काय पाहिजे, आलेल्या अनुभवांमधून मी काय शिकतोय. मग हे अनुभव मी फक्त ऐकून वाचून सोडून देतोय का, स्वतःमध्ये जर कुणी आपल्याला काही दोष सांगितले तर त्यामध्ये पण एक गंमत आहे. कोणी टीका केली तर दोन्ही प्रॉबॅबिलिटी असू शकतात ना, की खरोखरच आपल्यामध्ये ती त्रुटी आहे का समोरचा माणूस काहीतरी जेलस आहे म्हणून काहीही टीका करतोय. मग आपल्याला दोन्ही गोष्टी समजल्या पाहिजेत की हे जे आहे हे वास्तवतेला धरून आहे का. असेल तर आपण सुधारणा करावी, नसेल तर आपल्याला ती गोष्ट सोडून देता आली पाहिजे. आणि चांगलं जर समोर काही दिसलं तर आपल्याला त्याचं कौतुक करता आलं पाहिजे. हा जो व्हॅल्यू आहे ना, याची आपल्या बऱ्याच जणांकडे कमतरता असते. बऱ्याचदा एकाच क्षेत्रातील लोकांमध्ये असं होतं की एकाच व्यवसायामध्ये आहेत आणि मग ती कुठेतरी एक नकळत आपणच स्पर्धा तयार केलेली असते आणि मग आपल्याच सोबत काम करणाऱ्या लोकांना, आपले कलिग्ज असतील, मग आपण स्पर्धक म्हणून बघायला लागतो आणि मग कुठेतरी त्यांचं कौतुक करायला आपला हात नाही म्हणता येणार, आपले शब्द थोडे कमी पडतात, आपण ते आखडून घेतो. तर हे आपल्याला जमलं पाहिजे की चांगलंच कौतुक करण्याची, दाद देण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे आणि रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करायला शिकलं पाहिजे. मला वाटतं रिॲक्शन आणि रिस्पॉन्ड करणं हा फरक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे आपण रिस्पॉन्ड करायला शिकूया. आता हे जे आपण काही बघितलं की स्वतःची ओळख, मग आत्मभान आणि मग गुणदोषांसकट. आता आपण पॅकेज सिस्टीम माहिती आहे आपल्याला ट्रिपला जायचं असलं तरी आपल्याला पॅकेज देतात, हे तुमच्यासाठी पॅकेज टूर आहे, मग याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार आहेत, इथे फिरायला जा, अमुक तमुक ढमुक बरंच काय काय असतं. तसं आपल्या आयुष्यात येणारी जी माणसं आहेत ना, ती पण पॅकेज घेऊन आलेले असतात. प्रत्येकाचं पॅकेज वेगवेगळं आहे. मला ह्या पॅकेजमध्ये काही चांगले गुण पण भेटतील, कधी कधी असं असू शकतं की मला ह्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये ह्या खुपणाऱ्या गोष्टी पण दिसू शकतील, पण तो त्या व्यक्तीचाही नाईलाज आहे, कारण ते पॅकेजच तसं बनलेलं आहे. त्यामुळे माणूस पॅकेज असतो माणसाचं एक. आणि दुसरं म्हणजे आपल्या आजूबाजूला होणारी माणसं एक बॅगेज जे म्हणतो आपण, एक प्रत्येकाच्या मनात, डोक्यावर एक वेगवेगळं ओझं घेऊन फिरत असतात. आपण म्हणतो ना की एकदम कोणाला जज करू नका यार, प्रत्येकाची काहीतरी स्टोरी असते. कधी कधी आपण खूप जजमेंटल होऊन पटकन काहीतरी कमेंट पास करून जातो, बोलून जातो, तो तसाच आहे, हा असाच आहे. किंवा एखाद्या प्रसंगी आपण त्यांना असं म्हणतो की त्या वेळेला ते असं व्हायला नको होतं. नाही माहिती त्यावेळेला ती व्यक्ती काय घेऊन आली आहे सोबत, डोक्यामध्ये काही दुःख आहे का. त्यामुळे प्रत्येकाची एक गोष्ट असते, ती गोष्ट आपल्याला माहिती नसते. त्यामुळे पॅकेज आणि बॅगेज, मला वाटतं आज इथून गेल्यावरती आपण आत्मभान आणि ह्या दोन गोष्टी जरी लक्षात ठेवल्या की आपल्या आजूबाजूला येणारी माणसं हे सगळं घेऊन येणार आहेत, त्यामुळे आपण ते गृहीत धरूनच त्यांच्यासोबत डील करण्याचा प्रयत्न करायचा. मला वाटतं हे एवढ्या ह्याच्यामध्ये आपण काही नकळत धडेच गिरवले आहेत, पुस्तक जरी आजचं हे असलं तरी. तर ह्या याच्यामध्ये की दुसरी गोष्ट की जसं आपण म्हणालो की विकसित होण्याची जी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कोणाकडून प्रेरणा मिळते आणि आपण कोणासाठी प्रेरणादायी ठरतोय. एखाद्या ग्रुपमध्ये आहोत, असं म्हणतो ना की 4 मैत्रिणी आहेत, कुठल्याही मैत्रिणीची आपल्याला कधी प्रेरणा मिळू शकते. अरे आज तू हे केलं ना, मला इन्स्पिरेशन मिळालं, तुला आज भेटून आले ना, काहीतरी चांगलं ऐकलं, मला आज हे करावं असं वाटतं. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये पण आपण एकमेकांना प्रेरणा देऊ शकतो. आणि ते गाणं मला आठवत नाही एक्झॅक्ट, पण त्याचे अर्थ असे होते की तुम्ही देख के जीता है कोई, असं काहीतरी, तुम्ही हसत राहा बाबा, कदाचित तुम्हाला बघून बघून काही माणसं जगतात आहे, त्यामुळे तुम्ही कोणासाठी तरी प्रेरणा असू शकता ना. प्रत्येक वेळेला आपणच आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी जागा शोधतो, तर कधी कधी आपणही कोणासाठी तरी प्रेरणा असतो. मला वाटतं त्याचा आपल्याला विसर पडलेला असतो. म्हणजे एक छोटीशी गोष्ट असेल, छोटीशी कृती असेल तुमची, पण ती कोणासाठी तरी प्रेरणादायी ठरू शकते. त्यामुळे जे म्हणालो की आत्मभान हे याच्यासाठी गरजेचं आहे. आपल्याला ह्या गोष्टी कळाल्या की आपल्याला कळते की अरे कोणाकोणाला याच्यातनं प्रेरणा मिळते, आपण प्रेरणादायी आहोत कोणासाठी, त्या पद्धतीने आपल्याला पुढे
काम करता येतं. आणि मुलांच्या बाबतीत तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मला वाटतं 50% शिक्षक मंडळी आहेत इथे आत्ता. तर जो रोल प्ले म्हणतो आपण, भूमिका वठवायची जी असते आपल्याला, त्याच्यामध्ये रोल प्ले आपण कधी फार छान म्हणजे करू शकतो किंवा तो निभावून नेऊ शकतो ज्यावेळेला आपल्याला स्वतःची ओळख आहे आणि स्वतःचा आत्मभान आहे. रोल प्ले म्हणजे आपण ढोबळ मनाने म्हटलं की दुसऱ्याला काहीतरी देण्याची जी आपल्या कृतीमधून काहीतरी मेसेज जातो आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की मुलांना सांगितलं मोबाईल बंद करा, तर आधी आपण बंद केला पाहिजे. मुलांना सांगितले पुस्तक वाचा, तर आधी आपण पुस्तक वाचायला सुरुवात केली पाहिजे. तर हे जे रोल प्ले आहेत तर ते सेट करावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, संस्कार ज्यावेळेला आपण म्हणतो, एखादी वाचन संस्कृती जरी आपण म्हटलं तर ते असं बसवून हा संस्कार आहे आणि हा झाला पाहिजे असं बसवून मारून मुटकून काही होत नसतं. त्याच्यासाठी आणि ही प्रक्रिया आहे, ही काही दिवस एक प्रोसेसमध्ये आपल्याला ती करावी लागते, जाणीवपूर्वक करावी लागते. आणि त्यानुसार त्यानंतर मुलं किंवा आपल्या आजूबाजूची लोकं त्याच्यामधून ह्या गोष्टी घेत राहतात. आता ज्यावेळेला आपण ह्या विषयाबद्दल बोलत होतो की मुलांसमोर जो पालक जास्त वेळ आहे, आता हे जे आहे पालकांबाबतीत, तर आपण सुधा मूर्तींचं जर उदाहरण घेतलं तर तुम्हाला माहीत आहे का कोणाला की त्यांनी हे समाजसेवेचं कार्य कसं चालू केलं, म्हणजे काय झालं असं? तर त्यांची जी मुलगी आहे, येस हां हां त्यांच्यात मला पुस्तकाचं नाव आठवत नाही, त्यांनी एका मुलाला शैक्षणिक मदत केलेली. हां मला एकदम ब्रीफ मध्ये नाही सांगता येत. हां आणि एकदम गरीब परिस्थितीत हां फार हुशार, बरोबर आहे. मग त्याला पूर्ण शिक्षणाचा खर्च करणं, आणि तो मुलगा इतका प्रामाणिक होता. या जेव्हा त्याला मनी ऑर्डर वगैरे करायच्या ना, त्याला पाहिजे तेवढेच पैसे ठेवायचा तो, आणि काही पैसे उरले परत त्यांच्या गावी येऊन परत येस, वाईज अँड अदरवाईजमध्ये ही कथा आहे की मधल्या काही काळात, पण ती याच्याशी रिलेटेड नाही आहे कथामध्ये. म्हणजे त्याला 3 महिन्याचे पैसे त्या पाठवतात आणि मग तो त्यांना पत्र लिहितो की 2 महिने सुट्टी होती आणि एक महिना पुढे काहीतरी हॉस्टेल बंद होतं, त्यामुळे तुम्ही पाठवलेले पैसे मला लागलेच नाही आहेत. तर पुढच्या महिन्यासाठी जे लागणार आहे ते काढून घेतले त्या मुलाने आणि बाकीचे पाठवून दिले. तर हे ती प्रामाणिकेची गोष्ट आहे. पण त्यांची मुलगी जी आहे अक्षता मूर्ती, तर ती कॉलेजमध्ये ना अंध मुलांसाठी वाचन करायची आणि त्यांच्यासाठी पेपर पण लिहायला जायची. तर एका वेळेला असं होतं की ती घरी येते आणि सांगते आईला की आई, एक खूपच हुशार, अम्मा म्हणायचे, अम्मा, की एक हुशार मुलगा मला आज भेटला. तो इतका हुशार आहे की म्हणजे तो खूप चांगल्या ठिकाणी शिक्षण घेऊन मोठ्या जागेवर जाऊ शकतो. तर मग त्या म्हणाल्या की मग ठीक आहे, तू स्पॉन्सर कर. तर बोलले, मी स्पॉन्सर कसं करू? त्यांनी आईला प्रश्न विचारला, तुम्ही तर आम्हाला पॉकेट मनी देत नाही. पॉकेट मनीच्या बाबतीत पण एक खूप सुंदर व्हिडिओ आहे त्यांचा की मुळात तुम्हाला पैसे खर्च करण्यासाठी पैसे हवेत कशाला, हा त्यांचा पहिले एक प्रश्न त्यांच्या मुलांना असायचा. तुम्हाला काय हवं ते तुम्ही मला लिस्ट करून द्या. लिस्ट करून दिल्यावरती पेन पेन्सिल काय असेल ते मी आणून देईन. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, खाण्यापिण्याच्या, कपडा लत्ता, तुम्हाला सगळा मिळतो आहे. मग पैसा तुम्हाला हातात कशासाठी हवा आहे? त्यामुळे कधी त्यांनी मुलांना पैसा दिला नाही. मग ती मुलगी विचारते की तुम्ही कधी पॉकेट मनी दिला नाही, मी तर शिकते आहे, मी कसं स्पॉन्सर करू? आणि नंतर ती आईला पुढे जाते आणि पुन्हा मागे वळून येते आणि म्हणते की अम्मा, तू कमवतेस, एवढं आपल्या घरामध्ये आहे, सगळं चांगलं, तू का स्पॉन्सर करत नाहीस? मला सांगण्याऐवजी तू हे करू शकतेस ना. मग त्यांना कुठेतरी विचार आला की मी जर कोणाला स्पॉन्सर करत नाही आहे तर कुणीतरी कोणाला स्पॉन्सर करावं हे सांगण्याचा मला अधिकार नाही. आणि तो टर्निंग पॉईंट ठरला त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांनी त्यांच्या मुलीने जे बोललं त्यांना की त्यांनी विचार केला. 8 दिवस बोलले मी विचार करत होते. ती एकदम टू द पॉईंट बोलली होती की तू मला हा सल्ला का देतेस? तू करते का कोणाला स्पॉन्सर? तू तर करू शकतेस ना. मग करत असूनही तू करत नाही आहेस, तर मग हे तू माझ्याकडनं अपेक्षा का ठेवते की मी करावं? आणि मग कुठेतरी ते बीज त्यांच्या मनामध्ये पेरलं गेलं की नाही, आपण हे करू शकतो. आणि मग पुढे जाऊन ह्या फाउंडेशनची स्थापना झाली आहे. म्हणजे छोटासा प्रसंग आहे, पण त्या छोट्याशा प्रसंगामधून आपण काय घेऊ शकतो?
मला वाटतं हे आपल्याला आपण म्हणजे मॅडमकडनं ह्या वेगवेगळ्या गोष्टींमधून खूप चांगल्या प्रकारे शिकून घेऊ शकतो. आणि तर बऱ्याचदा आई ही घरात असते, आपण सर्वसामान्यपणे बघितलं तर. मग मुलांची जबाबदारी आणि ह्या सगळ्या गोष्टींचं जे खापर असतं, चुकीच्या गोष्टी घडल्या तर ते बऱ्याचदा आईवरच फोडलं जातं. आणि खूप काही चांगलं यश मिळालं मुलाला की मग त्या यशात सगळे वाटेकरी होतात. म्हणजे ही आपल्या सगळीकडे बघण्याचंही हे आहे. तर इथे कुठेतरी आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला काय द्यायचं आहे, तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला आज तुम्हाला सांगायचा आहे की ज्यावेळेला आपण जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलतो तर विरासतमध्ये काय सोडून जाणार आहे तुम्ही मुलांना? पैसा, बंगला, गाडी, ते तर आपण फायनान्शियल भौतिक गोष्टी त्या तर आहेतच, पण हा एक विचार आपल्याला त्यांच्यासाठी सोडून जायचा आहे की ज्यावेळेला आपण समानता बोलतो आहे, जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलतो आहे, तर त्याचा खरा अर्थ काय? ज्यावेळेला सुधा मूर्तींनी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या इंजिनिअरिंग कॉलेजला असताना एकमेव होत्या, 150पैकी बोलले की 149 मुलं होते आणि ह्या एकट्या मुलगी म्हणून तिथे त्यांनी ॲडमिशन घेतलं होतं. खूप त्रास झाला त्यांना, पण कुठेही त्यांनी त्या ह्याच्यामध्ये व्हिक्टीम रोल प्ले केला नाही आहे. किती गं बाई मी बिचारी, आणि किती गं बाई मला त्रास झाला, आणि किती छळलं या लोकांनी, असा कुठेही उल्लेख नाही आहे. म्हणजे अगदी किती पण तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू बघा, कुठल्याही याच्यामध्ये ह्या प्रसंगाबद्दल कुठेही कडवटपणा, बिटरनेस जाणवला नाही. त्यांनी त्याचं काय स्पष्टीकरण दिलं असावं? म्हणजे कमाल वाटते त्यांच्या विचार करण्याची की त्या काळी ज्या वेळेला जी काही क्षेत्र होती की जी पुरुषांची मक्तेदारी समजलं जायचं, अशा क्षेत्रामध्ये एखादी मुलगी जाते त्यावेळेला समाज, कुटुंब आणि तिथे शिकणारे विद्यार्थी, त्या सगळ्यांसाठी हे नवीन होतं. म्हणजे अक्षरशः त्यांनी एका ठिकाणी सांगितलं आहे की प्राणी संग्रहालयात प्राणी कसा बघतात तसे सगळे मुलं माझ्याकडे बघायचे कॉलेजला आल्यावरती. कोणी बाण मारायचे, कोणी मागे येऊन केसांमध्ये फुलं खोचून जायचे, आम्हाला फ्लॉवर पॉट म्हणून चिडवायचे, किंवा गॅदरिंगमध्ये फिश पॉन्ड, कारण ह्या साडी नेसून जात होत्या, त्यांना ती अट घातली होती त्यांच्या प्रिन्सिपलनी आणि पण वडिलांनी पण, एकटीच मुलगी आहे तर तू शर्ट पॅन्ट वगैरे काही घालून जायचं नाही, तिथे साडी नेसून जायला लागेल तर तुला ॲडमिशन मिळेल, ॲडमिशन घ्यायचं. त्यामुळे त्यांनी सगळ्या अटी मान्य केल्या. आणि मग ह्या याच्यामध्ये त्यांच्यावरती खूप जोक्स केले जायचे की ती साडी घालून येणारी मुलगी, मग ती व्रत करत आहे, ती कोणासाठी व्रत करत आहे, शंकरासाठी करते का, मग तिला कोण शंकर हवा आहे. म्हणजे त्या वयात त्यांच्यामध्ये तो हसी मजाकमध्ये असे फिश पॉन्ड पण त्यांच्यावरती पडायचे. तर त्यांनी कुठे व्हिक्टीमचा रोल दाखवला नाही. त्यांनी सांगितलं आहे की त्या काळामध्ये विरुद्ध लिंगाची व्यक्ती माझ्या शेजारी माझ्या बाकावर बसून अभ्यास करत आहे आणि आमच्याशी स्पर्धा करत आहे, हे समजून घेण्याची ताकद त्या मुलांमध्ये नव्हती आणि त्यांना तसं शिकवलं गेलेलं पण नव्हतं. म्हणजे ती मुलं पूर्णपणे 100% चुकीचे नाहीत, तर त्या मुलांच्या वागण्यामागे हे आहे की त्यांना तसं शिकवलंच नाही आहे ना, त्यांच्या घरातूनच त्यांना तसं ट्रेनिंग मिळालेलं नाही आहे, त्यामुळे ते तसे वागले. त्याचा मला फार त्रास नाही वाटला, त्यांनी ती समज करून घेतली. आणि आत्ता जे आपण बोलतो आहे की महिलांनी स्पेशली ज्यावेळेला आपण जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलतो, समानतेबद्दल बोलतो, तर व्हिक्टीम रोल, बिचारी, अबला, ह्या याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे समानता नाहीच आहे ते जरी मान्य असलं तरी पण आता आम्ही OPDमध्ये फार अनुभव जे येतात, समजा एकाच घरातील 2 महिला जर आल्या असतील ना, समजा सासू सुना किंवा नणंद भावजाई, एकीने एक तक्रार सांगितली ना की माझा हात दुखतो आहे, तर दुसरी सांगते माझा हात, पाय आणि डोकं पण दुखतं आहे. मग परत पुढची सांगते नाही माझ्या टाचा पण दुखायला लागल्यात. म्हणजे वेदना आणि दुःख सांगण्याची एक कॉम्पिटिशन लागलेली असते की माझं दुःख तुझ्या दुःखापेक्षा मोठं. आपण कुठेही भेटलो, बायकांच्या गप्पा जर बघितल्या, खूप दमले, 4 पाहुणे येऊन गेले, 4च आले ह्या दिवाळीत, आमच्याकडे 15 आले होते, खूप काम केलं, आज 2 पदार्थ बनवले फराळाचे, तर ही म्हणाल आम्ही जागून 4 बनवलेत. प्रत्येक याच्यामध्ये कुठेतरी ना, मग हे आपल्याला नकळत होत जातं आहे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, ज्या वेळेला की काय प्रूव्ह करायचं असतं आपल्याला याच्यामधून की मी किती कष्ट करते,
हे मान्य आहे, पण ज्या वेळेला आपण हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला नकळत महिला म्हणून आपण आपलंच नुकसान करून घेत आहोत, हे महिलांना समजलं पाहिजे. आणि हे जेंडर इक्वॅलिटी याच्याबद्दल आपण का बोललो, का तर आपण सुधा मूर्तींचं उदाहरण तर घेतलं, ते एक झालं की त्या एवढ्या मुलांमध्ये एकट्या राहून त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांना परदेशात जायचं होतं PhD करण्यासाठी, इथे थांबायचं नव्हतं. पण सहज पेपर चाळताना काही कुठल्या तरी मासिकामध्ये त्यांनी टेल्कोची जाहिरात बघितलेली असते. मला वाटतं हे माहिती आहे, हा प्रसंग अनेकांना माहिती असेल. आणि तिथे लिहिलेलं होतं की महिलांनी अप्लाय करू नये. तर त्यावेळेला त्यांनी एका मोकळ्या पोस्ट कार्डवर JRD टाटांना पत्र लिहिलं की तुम्ही हे असं अट का ठेवलेली आहे आणि हे चुकीचं आहे. तुम्ही 50% महिलांना ह्या संधीपासून वंचित ठेवत आहात. आणि मग ते पुढचं घडलं, त्यांना बोलवण्यात आलं कंपनीच्या खर्चाने आणि मग विचारण्यात आलं. ते पुढचं सगळ्यांना माहिती आहे. तर हे काम करून त्यांनी जे स्टिरियोटाईप ब्रेक करण्याचा जो प्रयत्न केला आहे ना आणि महिला सशक्तीकरणाचं जे काम केलं आहे, त्याच्यासाठी 2006मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार जो दिला होता तो ह्या एका कारणासाठी दिला होता की समानतेसाठी त्यांनी आणि महिलांच्या काय म्हणतात सशक्तीकरणासाठी, सबलीकरणासाठी सुधा मूर्तींनी काम केलं आहे. तो पुरस्कार आणि हे जेंडर इक्वॅलिटीचं जे आजचं उदाहरण होतं त्याच्यासाठी आपण हा विषय घेतला आहे. जसं त्यांनी सांगितलं की त्या मुलांना तसं ट्रेनिंग नव्हतं, तो काळ वेगळा होता. पण आत्ता आपल्या हातात काय आहे, इथून आपण काय घेऊन जातो किंवा जाणार आहोत, आपल्या मुलांना आपण कसं वाढवणार आहोत, त्यांना काय शिकवणार आहोत, कुठल्या विचारांची बीजं त्यांच्या मनामध्ये आपण रुजवणार आहोत, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. समानता ज्या वेळेला म्हणतो तर त्यावेळेला ही परस्पर विरोधी लढाई नाही आहे, ही एकत्र मिळून लढण्याची लढाई आहे. मग ती एखाद्या विचाराच्या विरुद्ध असेल, एखाद्या संकटाच्या विरुद्ध असेल. पण बऱ्याचदा आजूबाजूला ज्या वेळेला आपण स्त्रीवाद, फेमिनिझम याच्याबद्दल बोलत जातो किंवा ऐकत असतो, तर त्यावेळेला हे थोडंसं डार्क करून, कधी एनलार्ज करून, इक्वॅलिटी तर नाहीच आहे, इक्वॅलिटी नाही आहे. आपण आजचा तो मुद्दा नाही आहे, नाहीतर विषय जेंडर इक्वॅलिटीकडे म्हणजे आपण हे होऊ शकतो, तो नाहीच आहे. पण ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की इथे हा कमी आहे तर मी तिथे जाऊ शकते, जिथे मी कमी आहे तर तो पुढे येऊ शकतो. मग आपल्या ज्या कमतरता आहे एकमेकांच्या, त्या एकमेकांनी भरून काढायच्या आहे आणि मग कॉम्प्लिमेंटरी ज्या वेळेला आपल्याला काम करायचं आहे तर आपल्याला आपल्या मुलांना ह्या गोष्टी शिकवायच्या आहेत. आणि ह्या गोष्टी शिकवत आपल्याला आपल्या आयुष्याचे धडे गिरवायचे आहेत. खूप खूप छान छान प्रसंग आहे याच्यामध्ये. म्हणजे जेवढ्या काही कथा आहेत, गुणसूत्र नावाच्या कथेमध्ये त्यांनी इतकं सुंदर सांगितलं की आपल्याला वाटतं की गुणसूत्र आणि आपण म्हणतो ना की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आजार जातात. तर त्या म्हणतात की हो, माझं असं ठाम मत झालं आता की एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त आजारच जाऊ शकतो, चांगले गुण जातीलच याची गॅरंटी नाही. म्हणजे एक खूप प्रामाणिक त्यांच्याकडे जो मदतनीस कामाला असतो की ज्यांनी 100 रुपयावरती खूप त्यांच्या अनेक वर्ष घरात काम केलेलं असतं, प्रत्येकाला मदत केलेली असते, त्याच्या नातवाला ह्या मदत करतात, तो पुढे IIT मधून जाऊन शिक्षण घेतो, एक कंपनी उभारतो आणि कंपनी उभारल्यावरती ज्या वेळेला यांनाच तो भेटायला येतो आणि त्यांना आठवतं कुठेतरी की ज्यावेळेला मी ह्या मुलाला पैसे दिले होते त्यावेळेला याला सांगितलं होतं की ही तुला कायमस्वरूपी दिलेली मदत नाही आहे, हे बिनव्याजी कर्ज समज. कारण तुझे आजोबा असेच होते, प्रामाणिक होते आणि ते कुणाची मदत घेण्यासाठी म्हणजे वाकणारे वगैरे नव्हते. तर तुला ही मदत आहे ना कर्ज म्हणून दिलं आहे. त्यांना ते आठवण करून द्यावं असं वाटलं. तर त्या मुलाने काय उत्तर दिलं की उलट मी तुम्हाला असं म्हणेन की 100 रुपयामध्ये तुम्ही आमच्या आजोबांकडनं खूप काम करून घेतलं, तुमच्या अख्ख्या कुटुंबांनी सगळी कामं करून घेतली आणि त्याच्या मोबदल्यात मी तुमच्याकडे आत्तापर्यंत काहीही मागितलेलं नाही आहे, धन्यवाद. आणि तो मुलगा फोन ठेवून देतो. आणि मग तिथे त्यांनी असं सांगितलं की मी त्याच्या आजोबांना जे बघितलं होतं तर मला असं वाटलं होतं कुठेतरी की ते गुण याच्यामध्ये आलेले असतील. तर हे असं नाही आहे. त्यामुळे गुणसूत्र
चांगले गुण पुढे पाठवतीलच असं नाही. पुस्तक जरूर वाचा.